नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही भरती निघालेली आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 18,000 ते 40,000 पर्यंत वेतन मिळणार आहे आणि ही नोकरी महाराष्ट्रात असणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने तुम्ही इथे करू शकता, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा इथे होणार नाहीये। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी ते देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। NHM नागपूर 2025 या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहेत। तर ऑफलाइन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि लास्ट डेट काय आहे अर्ज करायची 12 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर इथे तुम्हाला लागणार आहे का, फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 18 ते 40,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। बघा, खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज फी राहणार आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 12 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, राज्य आरोग्य कुटुंब कल्याण संस्था नागपूर, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, माता कचेरी परिसर श्रद्धानंद पेठ नागपूर 440022 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, नागपूर या ठिकाणी ही जॉब असणार आहे। त्यानंतर बघा आपण PDF नोटिफिकेशन पाहू। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर, माता कचेरी परिसर सदानंद पेठ दीक्षाभूमीजवळ नागपूर या कार्यालयामध्ये राज्य आरोग्य कुटुंब कल्याण संस्था नागपूर या कार्यालयाअंतर्गत ही भरती होणार आहे आणि ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून इथे जे पात्र उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात। अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तर आपण सविस्तर डिटेल दिलेली आहे। पदाचे नाव, रिक्त पद संख्या, प्रवर्ग, नियुक्तीचे ठिकाण, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि दरमहा तुम्हाला इथे मानधन किती मिळणार आहे ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा, कंत्राटी PHNI यांच्यासाठी एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, BSc नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असेल, MS CIT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, तुम्हाला इथे BSc नर्सिंग आणि 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। ते कशामध्ये, तर टीचिंगमध्ये तुमचा अनुभव असणं गरजेचं आणि MS CIT सुद्धा झालेली असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि 20,000 रुपये वेतन मिळणार आहे। सिनियर नर्स मिडवाईफ ट्यूटर यांच्यासाठी एक जागा आहे। अनुसूचित जमाती ST साठी ही जागा आहे। त्यानंतर तुम्ही कुठे जॉब करायची ही सुद्धा माहिती दिलेली आहे। नर्स बघा, तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे, MSc नर्सिंग 3 इयर एक्सपिरियन्स आणि 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 40,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी एक जागा आहे। SC साठी ही जागा आहे। तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, MBBS BMS असेल किंवा पदवीधर असून तुमचा अनुभव सुद्धा असेल तर तुम्हाला इथे बघा, इथे एज्युकेशन काय लागणार आहे, MBBS BMS आणि पदवीधारकांना अनुभव सुद्धा इथे लागणार आहे।
इथे तुम्ही 52 वर्षापर्यंत ते 62 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। बघा इथे 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा कंत्राटी शाखा सदस्य यांच्यासाठी एक जागा आहे। विजा अ, भजप आणि भजक ड यांच्यासाठी ही एक जागा आहे। आरोग्यशन इथे काय लागणार आहे बघा, आरोग्य सहायिका किंवा आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले किंवा प्रशिक्षणाचा अनुभव असणारे त्यांना सुद्धा इथे प्राधान्य दिले जाणार आहे। तुमचं वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत किंवा 62 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता आणि 18,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा सिनियर लॅबोरेटरी टेक्निकल यांच्यासाठी बघा 2 जागा आहेत। इमा व साठी एक आणि SCBC साठी एक जागा, अशा पद्धतीचे 2 जागा आहेत। आणि इथे तुम्हाला परत एज्युकेशन काय लागणार आहे, MSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी असेल आणि त्यानंतर जनरल मायक्रोबायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री विदाऊट DMLT असेल आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल TB बॅक्टेरिया यांच्यामध्ये, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्यानंतर BSc मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी केमिस्ट्री त्याच्यामध्ये असेल तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकता। आणि तुम्हाला इथे वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत आणि 42 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला सॅलरी मिळणार आहे 25,000 रुपये। त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा इथे 4 जागा आहेत। विजा साठी एक जागा, अणुसाठी एक जागा, अनुसूचित जाती SCBC साठी एक आणि खुला प्रवर्गासाठी एक, अशा पद्धतीच्या 4 जागा आहेत। आणि तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे बघा, इंटरमिडिएट म्हणजे 10वी पास असणं आणि 12वी पास असणं गरजेचं आहे। डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स असेल मेडिकल लॅबोरेटरी आणि त्यानंतर टेक्निकल इक्विव्हॅलंट तुमचं जर एज्युकेशन असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता। त्यानंतर 3 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे वर्क आणि TB तुम्हाला वर्क एक्सपिरियन्ससुद्धा इथे लागणार आहे। 3 इयर वर्क एक्सपिरियन्स इन TB याच्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। त्यानंतर नॅशनल हेल्थ मिशन लॅबोरेटरी टेक्निकल या पदावर तुम्ही जर काम केलं असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा एक्सरे टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे, एक जागा आहे। खुला प्रवर्गासाठी ती जागा आहे। 12वी पास असणं गरजेचं आहे सायन्समध्ये। डिप्लोमा इन रेडिओलॉजीमध्ये जर तुमचं डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा अटी शर्ती अर्ज स्वीकारण्याचे ठिकाणसुद्धा इथे दिलेलं आहे। बघा तुम्हाला अर्ज कुठल्या ठिकाणावर पाठवायचं ही सुद्धा माहिती दिलेली आहे, इथे पाहू शकता। राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण नागपूर, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, कचेरी परिसर सदानंद पेठ नागपूर 440022 या पत्त्यावर तुम्ही अर्ज हा सादर करू शकता। त्यानंतर बघा 1 ते 2 पदासाठी आणि 3 ते 7 या पदासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नागपूर माता, त्यानंतर माता कचेरी परिसर सदानंद पेठ दीक्षाभूमी नागपूर 440022 या ॲड्रेसवरती तुम्ही अर्ज टाकू शकता। 1/3/2025 म्हणजे 1 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 12/3/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर सुट्टीचा दिवस वगळून। आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे कुठल्या नावाने ही संपूर्ण पदे ही कंत्राटी स्वरूपाची आहेत। तुम्हाला 11 महिने 29 दिवसाचा कालावधी राहणार आहे, ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये इतका DD काढायचा आहे। त्यानंतर DD कुठल्या नावाने काढायचा, डिप्टी डायरेक्टर ऑफ हेल्थ सोसायटी नागपूर किंवा इतर UPI नंबर सुद्धा इथे दिलेला आहे। या UPI नंबरवर तुम्ही अर्ज करू शकता। बघा त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला पेमेंट स्लिप सुद्धा इथे लावायची आहे। बघा अशा पद्धतीने तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला इथे अनुभव असेल तर तुम्हाला इथे निवड केली जाणार आहे किंवा प्राधान्य दिलं जाणार आहे। ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF सुद्धा देण्यात येणार आहे। कंत्राटी पदभरतीकरिता कार्यालयीन नमुना, बघा अर्जाचा नमुना इथं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर या ठिकाणी ही भरती होणार आहे। इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर पदाचे नाव, कुठल्या कार्यक्षेत्रासाठी तुम्ही ते अर्ज करताय ते सुद्धा कार्यक्षेत्राचं नाव लिहायचं आहे। उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे। त्यानंतर वडिलांचे नाव, जन्मतारीख आणि ज्या डेटपर्यंत तुमची जन्मतारीख आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। राहण्याचा पत्ता
वयोमर्यादा म्हणजे राहण्याचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे, मोबाईल ID, ईमेल ID सुद्धा चालू द्यायचा आहे। अर्जदारांनी रहिवासी प्रमाणपत्र काढलेलं आहे का होय नाही तुम्ही सांगू शकता। जातीचं प्रमाणपत्र काढले का नाही ते सुद्धा इथे टाकायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही काढला असेल तर इथे ही फिलअप करू शकता। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती आहे बघा। त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला फिलअप करायचे संपूर्ण डिटेलमध्ये। त्यानंतर अनुभव सुद्धा इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडलेले आहेत ती सुद्धा माहिती इथे द्यायची आहे। त्यानंतर इथे तुम्ही हा फॉर्म वाचून घ्यायचा आणि त्यानंतर तुमची स्वाक्षरी आणि अर्जदाराचे नाव लिहून तुम्ही फॉर्म हा सबमिट करू शकता। बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण सविस्तर माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।